श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आम्ही काळं तिखट बनवणार आहोत. तर आज मी तुम्हाला काळ्या तिखटाची रेसिपी शेअर करणार आहे. तर मी हे सगळे साहित्य 500 ग्राम घेतलेले आहेत. 1 किलो खोबरे खिसून घेतलेले आहे. धन हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. कांदाही चिरून वाळून घेतलेला आहे सुकून चांगला. मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत 4 किलो आणि त्यात बेडगी मिरची 1 किलो. म्हणजे आपण हे सगळं काळं तिखट 5 किलो, सगळ्या 5 किलो मिरच्याला तेवढं साहित्य घेतलेलं आहे. 500 ग्राम सगळं बघू शकता. आता हे सगळे खडे मसाले मंद गॅसवर छान असे हलके भाजून घ्यायचे आहेत. आता बघू शकता हे आपण मसाले सगळे एकत्रित भाजून करून घेतलेले आहेत. मिरच्या पण भाजून घ्यायच्या आहेत. भाजायच्या म्हणजे थोड्याशा फक्त त्याला चटका द्यायचा. आता आपलं सगळं साहित्य भाजून करून झालेलं आहे. तर आता आपण त्याला डांग्यामध्ये कुटायला नेऊ. आता बघा ते कसं करतात. सुरुवातीला ते मिरच्या टाकून घेतात. कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट आहे ती आपण घरी येऊनच मिक्सरमधून काढून घेऊन जायची असती. आमच्या इकडं तिथं मिक्सरमध्ये काढत नाही आहेत. आपण घरी येऊन न्यायचं. नंतर ते फक्त आपल्याला मिरच्या काढून झाल्या की फक्त सगळं काळं तिखट आपलं मिक्स करून देतात. मीठ पण आपल्याला काळ्या तिखटाला खडं मीठ वापरायचं आहे, बारीक मीठ वापरायचं नाही. आता बघू शकता कशा मिरच्या ते बारीक करायले. मिरच्या बारीक होत आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का. तर आता बघू शकता होत आलेल्या आहेत, थोड्याच राहिल्यात मिरच्या. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मी अशाच नवनवीन व्हिडिओ टाकते, ते तुम्हाला लवकरात लवकर येतील. आणि तुम्हाला ते व्हिडिओ कसे आवडतात म्हणजे छान वाटतात का कसे हे मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत राहील. आता आपलं काळं तिखटही बारीक होत आलेलं आहे. थोडा टाईम लागतंय पण चांगलं बारीक होऊ द्यायचं. गडबड करायची नाही कुठल्या गोष्टीला. आता झालेलं आहे ते चाळून करून आता घरी आणलेलं आहे. बघू शकता कसं आहे. तर तुम्हाला माझं काळं तिखट बघू शकता किती छान झालेलं आहे. कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.